हॅलो गाय, तर सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आज आहे धनत्रयोदशी. तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळी कालपासूनच सुरू झाली. काल पहिला दिवस होता वसुबारस आणि आज आहे दुसरा दिवस धनत्रयोदशी. तर आता मी बाजारामध्येच होतो. तर आज खूप काही मान होता खरेदी करण्याचा. तर तुम्ही केली का खरेदी? तर कमेंट डाऊन करा तुम्ही खरेदी केली असेल तर. आणि खूप वस्तू मी घेऊन आलोय बाजारात. तर गाईस, मी आलेलो आहे आता बाहेर. बाहेर जे सडाचा रंग असतो, आता तर सडा शेण वगैरे मिळत नाही, पण जे सड्याचा रंग असतो तो मी आता गेटसमोर मारणार आहे असं पाणी. तर ते सेम सडा मारल्यासारखं दिसतं. तर ते चला मी मारतो. मम्मीने तयार करून ठेवलं आहे. हे बघा, साण्याचं पाणी मम्मीने जे काढून ठेवले. तर गाईस, आत्ताच धन्वंतरी देवी भगवान धन्वंतरी देवीची आम्ही पूजा केलेली आहे. तर मस्तपैकी पूजा मांडलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर तुमची झाली का? तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही कशी केली. एकदम व्यवस्थित आमची झाली आहे. तर खूप मस्त झाली. त्याच धावपळीमध्ये होतो मी, तर व्हिडिओ बनवायला मला वेळ मिळाला नाही. बाहेर पण मी तुम्हाला दाखवलं, ते कलरचं पाणी जे होतं तर ते बाहेर टाकलेलं आहे. आता शेण वगैरे मिळत नाही, तर तेच सुरू आहे सगळीकडे, कलरचं पाणी. तर तेच बाहेर टाकलं. मम्मीने छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे. आणि बाहेर मी घरावरती विद्युत रोषणाई पण केलेली आहे, ते पण मी दाखवतो. त्याआधी तुम्ही एक काम करा, तर तुम्ही आमची जी पूजा केलेली मम्मीने एकदम मस्त, ती बघून घ्या. हे बघा, हे बघा, एकदम सुंदर अशी भगवान धन्वंतरीची आम्ही पूजा मांडलेली आहे घरामध्ये. एकदम सर्व व्यवस्थित पूजा झालेली आहे. तर हे 13 दिवे मम्मीने पेटवलेले आहेत. तर या ठिकाणी आमचं मंदिर आहे, असं मस्त बघू शकताय तुम्ही. आणि ते सर्व काही हे आहेत, याच्यामध्ये सर्व धान्याचे प्रकार ठेवलेले आहेत. धान्य, ड्रायफ्रूट्स वगैरे सर्व इथं, मसाले आहेत, धने वगैरे सर्व आहे. हे आहे भगवान धन्वंतरी. भगवान धन्वंतरी. तर या ठिकाणी मस्तपैकी झालेला आहे. आज दुसरा दिवस आहे दिवाळीचा. तर झालं आहे, धनत्रयोदशी डन झालेली आहे. तर पूजा झाली आहे. तर आता मम्मी बघा, मम्मीने पण असा मस्त लूक केलेला आहे आज. मम्मी, तुझा लूक दाखव. मम्मीचा असा लूक होता आज धनत्रयोदशीचा. तर आता मम्मी इथे स्वयंपाक करायला घेतलेला आहे. आता मम्मी स्वयंपाक करेल. तर मम्मीला करू द्या मम्मीचे कामं. तर आपण कामं करू. तुम्हाला मी बाहेर दाखवतो, विद्युत रोषणाई दाखवतो. त्याआधी बेडमध्ये फॅन चालू आहे, तर तो फॅन बंद करतो मी एकदा. चला, फॅन बंद केलेला आहे बेडचा. तर मी तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, हे सर्व खूप सामान घेऊन आलो होतं आम्ही या ठिकाणी. तिथे गुळ पण आहे, गुळाचं पण काम होतं आज. बाहेर विद्युत रोषणाई केलेली आहे, तर मी तिकडनं दाखवतो तुम्हाला. आणि बाहेर मग मी छोटीशी रांगोळी पण काढली आहे.
दिवे किती सुंदर दिसत आहेत गाईस. अंधार झालेला आहे, लाईट गेली आहे आणि दिवे लावले आहेत मी. किती सुंदर दिसत आहेत, अंधारात खूप चमकत आहेत मस्त. हॅलो गाईस, तर आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीचा दिवस आहे आज. म्हणजे आज दिवाळीचा कितवा दिवस झाला? आज दिवाळीचा चौथा दिवस आहे आज. आणि बाहेर काल फराळापैकी फक्त शंकरपाळे बनवले, ते तुम्हाला काही दाखवले नाही कारण घाई गडबडीमध्ये काम पण चालू होतं त्यामुळं. आणि आज मी दाखवेल काय होईल ते. आता मी आवरलेलं आहे, आज सकाळीच उठलो आहे मी. सूर्योदयाच्या अगोदरच उठून सगळं काही आवरून झालं, फ्रेश मस्त उठण्याने आंघोळ केली, मोठी साबणाने आंघोळ केली आहे. आणि गाईज, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद लाभो. सर्वांचं आरोग्य स्वास्थ्य एकदम चांगलं राहावं आणि तुम्ही यापुढचं जीवन आरोग्यदायी जगावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ओके, आता इथं बाहेर सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि या ठिकाणी मग मी आता रांगोळी काढणार आहे. हे बघा, हे सकाळचं आहे. सॉरी, सकाळचं म्हणतोय, हे कालची रांगोळी आहे, काल परवाची नाही, दररोजचीच असती. कालची आहे, आज मम्मी दुसरी काढणार आहे. आणि हे बघा, मम्मीने एकदम पूर्ण बगीचा जो गार्डन आहे ते गार्डन एकदम स्वच्छ केलेलं आहे. सर्व झाडून सगळा पाला मम्मीने बाहेर घेऊन गेलेली आहे आणि मम्मी बाहेर पाला झाडते आहे. आता हे जे मागचं गेट आहे इथलं, हे जे समोरचं गेट आहे, हे जे गेट दिसतंय तुम्हाला हे समोरचं, तर हे घराच्या दुसऱ्या साईडने पण रस्ता आहे. तर त्या ठिकाणी गेट आहे, त्या गेटला मी कलर देणार आहे. आता गेटचं काल मी एकदम फ्रेश केलेलं, त्याला मस्त त्याला घासलं मी पॉलिश पेपरने, तो पत्रा असतो तो. आता त्याला कलर द्यायचा आहे मला. हे बघा, मम्मी काय कर, मम्मी आलेली आहे, घाण जाळून आली. तर चला, मी आता ज्यूस बनवून घेतो. सकाळचं रुटीन बाकी सगळं झालेलं आहे आवरून. आता मी ज्यूस बनवतो, तोपर्यंत मम्मी येतेच. तर मी ज्यूस बनवून घेतो कारण इथे आहे सगळं, इथे आहे भांडं. आणि काल मम्मीने रात्री सोक करून ठेवलेले आहेत बादाम, मस्तपैकी बादाम याच्यात सोक केलेले आहेत. याला सोलावे लागतील. आता या बादामला सोल तुम्ही. आणि याच्यामध्ये आहेत अक्रोड, या अक्रोड आहेत. ओके, आता इथे मी विलायची सोलतोय. आणि आता रात्रीचे वाजलेले जवळपास किती, 11, 10:30, 11 वाजले. इथं चिवड्याचं काम चालू आहे. इथं झालं आहे, इथं उद्या पुरणपोळीसाठी आत्ताच तयार करून ठेवलं म्हणजे उद्या पटकन होईल. इथे चालू आहे चिवड्याचं, मकाचा चिवडा आहे. इथे मका तळण्याचं काम चालू आहे, ते काढून ठेवलं आहे. आणि इथं आहे शेंगदाणे, इथं चालू आहे तळणं. याच्यात काढलं आहे, बाकीचं याच्यात काढून ठेवलं आहे. आता ह्या प्लेटमधलं परत याच्यात जाईल. इकडं पण आहे याच्यात. अशा पद्धतीने तळणं चालू आलेलं आहे. आणि मम्मी तू काय करते? मम्मी आता लाडूचं पीठ मळत आहे. रात्र झाली, 11 वाजले. आता पटपट करायचं मग.